श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्री दसरा का साजरा केला जातो, यामागील कारणे काय आहेत, तसेच याचा विधी काय आहे, यामागील कथा काय आहे, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. दुर्गा देवीचा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर हा व्हिडिओ मधून सोडून जाण्याची भूल करू नका. दुर्गा कृपा तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही. या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून धर्मावर विजय मिळवला. म्हणजेच या दिवशी मुलींना म्हणजेच कन्यांना देवी स्वरूप मानून पूजन करण्याची प्रथा आहे. हा दिवस शक्तीपूजेचा व विजयाचा आरंभ मानला जातो. महाराष्ट्रात शमीपूजन किंवा सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. या दिवशी नवीन काम सुरू करणं, शिक्षण, व्यापार, प्रवास हे सर्व शुभ मानले जाते. थोडक्यात नवमी दसरा म्हणजे काय, तर नवमी म्हणजे देवीचा दुष्टांवर विजय आणि दसरा म्हणजे धर्माचा, सत्याचा आणि सद्गुणाचा विजय. हा दिवस आपल्याला शिकवतो सत्य आणि सद्गुण कितीही कठीण प्रसंगात असले तरी शेवटी विजय त्याचाच होतो. रामायणानुसार भगवान श्रीरामाने नवरात्रीत देवीची उपासना करून तिचे आशीर्वाद घेतले. या शक्तीमुळेच रामाने दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली. म्हणून हा दिवस सत्याचा असत्यांवर विजय म्हणून साजरा केला जातो. महाभारतातील पांडवांनी वनवासात असताना आपली शस्त्रे शमीच्या झाडात लपवली होती. वनवास संपल्यानंतर त्यांनी दसऱ्याच्या दिवशी ती शस्त्रे पुन्हा बाहेर काढून पूजा केली आणि युद्धात विजय मिळवला. म्हणून दसऱ्याला शस्त्रपूजा व शमीपूजनाची परंपरा आहे. यामागे एक कथा आहे की एकेकाळी महिषासुर नावाचा महाबलाढ्य राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता की कोणताही देव, दानव किंवा पुरुष मला मारू शकणार नाही. तो वर मिळताच महिषासुराने देवांना, ऋषींना आणि लोकांना प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली. सर्व देव घाबरले आणि एकत्र येऊन त्यांनी आपले तेज एकवटवले. त्या तेजातून निर्माण झाली अद्भुत, तेजस्वी, सर्वशक्तिमान देवी म्हणजे दुर्गा देवी. देवीने नवरात्रभर 9 दिवस रात्र महिषासुराशी युद्ध केले. प्रत्येक दिवशी तिने एका राक्षसाचा संहार केला. 9व्या दिवशी महानवमीला देवीने महिषासुराचा वध केला. यामुळे नवमीला शक्तीचा आणि धर्माचा विजय दिवस असे म्हणतात. दसरा पूजन विधी काय असतो, तर स्नान करून नवी शुभ्र वस्त्र धारण करावेत. देवतांचे ध्यान करून दसऱ्याची पूजा करायचा संकल्प करावा. शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाला जल, अक्षता, हळदी कुंकू अर्पण करावं. झाडाची 2-3 पाने आणून घरच्या देवाऱ्यात ठेवावीत. त्या पानांना सोने मानून नंतर मोठ्यांना व मित्रांना द्यावीत. देताना असे म्हणावे, सोने घ्या, सोने घ्या, सोन्यासारखे जगा, सोन्यासारखे रहा. पांडवांच्या कथेनुसार या दिवशी शस्त्रपूजा केली जाते. घरातील शस्त्र, अवजार, व्यवसायातील साधने, वाहने यांना जल, फूल, अक्षता अर्पण करून पूजा करावी. फळ नैवेद्य दाखवावा. घरच्या देवारात श्रीराम, सीता, लक्ष्मण किंवा दुर्गा मातेची पूजा करावी. देवीला, रामाला फूल, नैवेद्य, अगरबत्ती, दीप अर्पण करावं. राम रावण युद्धाच्या विजयाची आठवण म्हणून राम रक्षा स्तोत्र, देवी स्तुती, आरती म्हणावी. या दिवशी नवा व्यवसाय, शिक्षण, व्यवहार, प्रवास सुरू करणे अत्यंत मंगल मानले जाते. दसऱ्याची पूजा म्हणजे फक्त शमी व शस्त्रपूजा नव्हे, तर सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय असा संकल्प घेणं होय. आजचा दिवस आपल्याला शिकवतो की सत्य, धर्म आणि सद्गुण याचा शेवटी विजय होतो. देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला. श्रीरामांनी रावणाचा पराभव केला. म्हणजेच वाईट कितीही मोठं असलं तरी चांगुलपणा कधीही हरत नाही. दसरा हा नव्या सुरुवातीचा, शुभारंभाचा आणि विजयाचा दिवस असतो. चला आपणही या दिवशी मनातील अज्ञान, क्रोध, द्वेष, मत्सर याचा पराभव करून शांतता, प्रेम, श्रद्धा आणि विश्वास याची बीज पेरूया. सोने घ्या, सोने द्या, सोन्यासारखं बोला, सोन्यासारखं जगा. दसरा आपल्याला सांगतो, मनातील रावण जाळा आणि सद्गुणाचा दीप लावा. या विजयादशमीला नवी सुरुवात करा. वाईटांवर मात करून चांगुलपणाला स्थान द्या. देवीचा आशीर्वाद, रामाचा आदर्श यातूनच मिळतो. खरी जीवन विजयाची वाट. नवरात्री संपली पण देवीची शक्ती आपल्या जागी ठेवा, तेव्हा जीवनातला दसरा खरा ठरेल. पांडवांनी शस्त्रपूजा केली, रामाने विजय मिळवला. चला आपणही आज मनातील शंका, भीती, दुःखांवर विजय मिळवूया.
दसरा फक्त उत्सव नाही तर प्रत्येकाच्या जीवनातल्या सत्य विजयाचा संदेश आहे. दसऱ्या दिवशी काय करू नये? आजच्या दिवशी वाईट शब्द, कटू बोलणं, राग, भांडण टाळावं. हा दिवस एकतेचा आणि शुभतेचा आहे. शब्दाने, कृतीने किंवा मनाने कुणालाही त्रास देऊ नये. दसरा हा सोन्यासारखा वागण्याचा दिवस मानला जातो. सत्याचा विजय साजरा केला जातो. त्यामुळे खोटं बोलणं, फसवणूक करणं वाईट मानलं जातं. आपट्याची पानं सोने मानली जातात. त्याचा अपमान, पायदळी तुडवणं किंवा उगाच फेकणं टाळावं. दसरा हा नवीन सुरुवातीचा दिवस आहे. भीती, शंका, मत्सर, द्वेष याचा त्याग करून सकारात्मक संकल्प करावा. दसरा म्हणजे मनातील रावण म्हणजेच वाईट गुण टाळून टाकणे आणि आयुष्यातल्या नव्या प्रवासाला शुभारंभ करणे. या दिवशी हा मंत्र नक्की तुम्ही आवर्जून ऐकावा किंवा म्हटला तरी चालेल. शमी शुभम महावृक्षे पाफग्ने पापनाशनम अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शनम. हा मंत्र तुम्ही आवर्जून म्हणावा किंवा ऐकला तरी चालेल. दसरा हा रामाचा विजय दिन असल्याने रामनाम जप फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे रामाचा जप करणं देखील शुभ मानलं जातं. ओम श्री रामाय नमः या मंत्राचा जप तुम्ही अवश्य केला पाहिजे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम दुर्गा माते नमः असे लिहा. धन्यवाद.